गुड मॉर्निंग एव्हरीवन. सगळ्यांनी अटेंडन्स मार्क करा चॅट बॉक्स मध्ये. सगळ्यांना माझा आवाज येतोय का सांगा. सगळ्यांना माझा आवाज येतोय. ओके, थँक्यू. तर सगळ्यांनी अटेंडन्स मार्क करा चॅट बॉक्स मध्ये आणि ईव्हीएसचं टेक्स्ट बुक ओपन करा सगळ्यांनी. आज ईव्हीएसचा क्लास आहे. सगळ्यांनी ईव्हीएसचं टेक्स्ट बुक ओपन करा. सगळ्यांनी ईव्हीएसचं टेक्स्ट बुक ओपन केलं. मला सांगा, स्क्रीन विजिबल आहे का सगळ्यांना. स्क्रीन सगळ्यांना विजिबल आहे. चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, थँक्यू. तर सगळ्यांनी ईव्हीएसचं टेक्स्ट बुक काढा आणि लेसन नंबर 25 ओपन करा. केला सगळ्यांनी. केला का जरा सांगा चॅट बॉक्स मध्ये. टेक्स्ट बुक ओपन केलं. ओके, चला स्टार्ट करूया आपण. टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू लेसन ऑफ एन्व्हायरमेंटल स्टडी. आज आपण न्यू लेसन स्टार्ट करतोय. लेसन नंबर 25, चेंजेस इन आवर सराउंडिंग. लेसनचं नाव काय? चेंजेस इन आवर सराउंडिंग, म्हणजे आपल्या आजूबाजूला एन्व्हायरमेंट मध्ये होणारे चेंजेस म्हणजे बदल. त्याच्याबद्दल या लेसन मध्ये आपण स्टडी करणार आहोत. ओके, कळालं सगळ्यांना लेसनचं मिनिंग काय आहे. आपल्या आजूबाजूला रोज काही चेंजेस होत असतात ना एन्व्हायरमेंट मध्ये, पर्यावरणामध्ये. आपल्या आजूबाजूला काही काही बदल होत असतात. तर ते कुठले कुठले चेंजेस होतात, कसे होतात, कसे बदल होतात, ते आपल्याला या लेसन मध्ये स्टडी करायचे. ओके, कळालं सगळ्यांना. सगळ्यांना आवाज येतोय का, कळतोय का, जरा सांगा चॅट बॉक्स मध्ये. ओके, चला स्टार्ट करूया. तर बघा, इथे तुम्हाला पिक्चर दिसतात बरोबर. कॅन यू टेल. बघा, इथे एक बॉय उभा आहे विंडो मध्ये. तर पहिलं वालं जे पिक्चर आहे त्याच्या विंडोच्या बाहेर वेगळं पिक्चर आहे बरोबर. आणि दुसऱ्या विंडो मधून जेव्हा बघतोय तेव्हा वेगळं सीन आहे बाहेरचं. काय डिफरन्स आहे याच्यामध्ये, कोण सांगणार मला. काय बदल आहे दोन्ही पिक्चर मध्ये, कोण सांगणार मला. चला, कोण सांगणार. काय वेगळं आहे त्या पिक्चर मध्ये, त्या चित्रांमध्ये काय दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. ओके, रिद्धी सांग. टीचर, एकीकडे रात्र आहे, एकीकडे सकाळ आहे. यस, बघा फर्स्ट पिक्चर मध्ये तुम्हाला काय दिसतंय. डे दिसतोय ना, सकाळ झालेली दिसतोय. आणि सेकंड पिक्चर मध्ये काय, नाईटचा सीन आहे, रात्रीचा सीन आहे, रात्र झालेली. ओके, तर बघा काय दिलंय. वी कॅन सी थिंग्स अराउंड अस क्लिअरली ड्युरिंग द डे. व्हाय कांट वी सी देम क्लिअरली ऍट नाईट. बघा इथे फर्स्ट पिक्चर मध्ये डे आहे, त्यामुळे बघा आपल्याला सगळं आजूबाजूचं एकदम क्लिअर दिसतंय ना. आणि नाईटला बघा थोडं दिसत नाहीये, राईट. मग त्यांनी आपल्याला तोच क्वेश्चन विचारलाय की आपण दिवसा आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व गोष्टी बघू शकतो. जे काही आपल्या आजूबाजूला ते सकाळी आपल्याला एकदम स्पष्ट दिसतं, क्लिअर दिसतं. पण संध्याकाळी का नाही दिसत आपल्याला क्लिअर. का दिसत नाही संध्याकाळी आपल्याला क्लिअर, असं त्यांनी क्वेश्चन विचारलाय. बरोबर ना. सकाळी आपल्याला सगळं क्लिअर दिसतं आणि संध्याकाळी दिसत नाही ना काही क्लिअर, बरोबर. कारण सकाळी सनलाईट असतो, राईट. सकाळी काय असतं, सनलाईट असतो, सनचा लाईट पडतो, बरोबर. रात्री सन असतो का, नसतो. जसं म्हणून सगळीकडे कसं असतं, ब्लॅक अंधार असतो, बरोबर. बघा इथे आन्सर दिलाय त्यांनी.
During the day we get sunlight. That is why we can see the things around us clearly. बघा काय सांगितलंय, सकाळी दिवसा सूर्याचा प्रकाश असतो, त्यामुळे आजूबाजूच्या सर्व गोष्टी आपल्याला स्पष्ट दिसतात, क्लिअर दिसतात. It grows dark after sunset. There is not enough light. We see the stars in the sky at night, but we don't see the things around us clearly. बघा काय सांगितले नंतर, जसं सूर्य मावळतो, सूर्य मावळला की काय होतं, सनसेट झाला की काय होतं, अंधार पडतो, बरोबर. संध्याकाळी सूर्य मावळला की अंधार पडतो, मग तो प्रकाश असतो तो कमी होतो ना. आजूबाजूचा जो सूर्याचा प्रकाश, सूर्य मावळला की सूर्यासोबत प्रकाश पण जातो, त्याचा लाईट प्रकाश पण कमी होतो, लाईट कमी होतो. आणि रात्री काय असतं, आकाशामध्ये चांदण्या असतात, बरोबर असतात ना चांदण्या. पण आपल्याला आजूबाजूच्या गोष्टी रात्रीच्या वेळेस क्लिअरली दिसत नाही. डे अँड नाईट अफेक्ट लिव्हिंग बीइंग. मग हे जे डे आणि नाईट आहे, दिवस आणि रात्र, त्याचा आपल्यावर, जे आपण लिव्हिंग थिंग्स आहे आपल्यावर काय होतो, परिणाम होतो त्यांचा, बरोबर. त्यांचा इफेक्ट आपल्यावर होतो. सगळे जे लिव्हिंग थिंग्स आहेत, ॲनिमल्स, ह्युमन बिंग्स, सगळे प्लांट्स, त्यांच्यावर या डे आणि नाईटचा काय होतो, परिणाम होतो. कळालं सगळ्यांना फर्स्ट पॅरा? फर्स्ट पॅरा कळाला सगळ्यांना? फर्स्ट पॅरा कळाला का? फर्स्ट पॅरामध्ये काय सांगितलंय की सकाळी दिवसा काय असतो, सूर्यप्रकाश असतो, सनलाईट असतो, त्यामुळे आपल्याला आजूबाजूच्या गोष्टी सगळ्या क्लिअर दिसतात. पण जसा सूर्य मावळतो, सनसेट होतो, तर तसा लाईट सुद्धा कमी होते. आणि मग संध्याकाळी काय असतं, आकाशामध्ये स्टार्स असतात, बरोबर. पण आपल्याला आजूबाजूच्या स्टारचा काय उजेड पडतो का, लाईट पडतो का, नाही. तर त्यामुळे आपल्याला रात्रीच्या वेळेस जे आजूबाजूला, म्हणजे आजूबाजूच्या काही गोष्टी क्लिअर दिसत नाही. मग अशा प्रकारे डे आणि नाईटचा आपल्यावर काय होतो, परिणाम होतो, इफेक्ट होतो. कळालं? नेक्स्ट, नंतर बघा काय सांगितलंय तुम्हाला, कॅन यू टेल, ऑब्झर्व अँड डिस्क्राईब. ओके. हाऊ डज द कलर ऑफ स्काय चेंज बिफोर सनराईज. सूर्य उगवायच्या पूर्वी थोडा वेळ आकाशाच्या रंगामध्ये कसे कसे बदल होतात. बघितलं तुम्ही कधी सूर्य उगवताना? सनराईज होताना बघितलंय का तुम्ही? सांगा मला जरा चॅट बॉक्स मध्ये. सनराईज होताना बघितलंय तुम्ही, सूर्य उगवताना सकाळी बघितलंय का? बघितलं असेल तर सांगा मला, कुठले कुठले कलर्स स्काय मध्ये कुठले कुठले कलर्स दिसतात तुम्हाला सूर्य उगवायच्या आधी? पहिल्याचा ऑरेंज कलर होतो, बरोबर. ऑरेंज, रेड ऑरेंज, रेडिश ऑरेंज होतो, थोडा रेड थोडा ऑरेंज, बरोबर. बघितलं सगळ्यांनी? आणि सूर्य मावळल्यानंतर सनसेटला कुठला कलर दिसतो आपल्याला? तेव्हा पण तुम्हाला बघा थोडस येल्लोइश रेड असं दिसतं ना. बघा तुम्ही जर बघितलं नसेल ना, तर उद्या सनराईज होताना आणि आज संध्याकाळी सनसेट होताना बघा तुम्ही. ओके. आणि मला सांगा कसे कलर दिसतात. ओके. नेक्स्ट, कॅन यू टेल हाऊ डज द शॅडो लाय. आता आपल्याला बघायचं जी सावली आहे ती कशी दिसते. आफ्टर सनराईज इन द मॉर्निंग, इन विच डायरेक्शन डज द शॅडो लाय. इट इज लॉंग और शॉर्ट. बघा काय विचारलं त्यांनी, आफ्टर सनराईज, सकाळी सूर्य उगवल्यावर सावली कोणत्या दिशेला दिसते आणि ती मोठी असते, लांब असते की शॉर्ट असते, असं त्यांनी विचारले. हाऊ डज द शॅडो चेंज वेन द सन इज डायरेक्टली ओव्हरहेड. जेव्हा सूर्य तुमच्या डोक्यावर आला तर त्यावेळेस सावलीमध्ये काय फरक पडतो. आणि हाऊ डज द शॅडो लुक इन द इव्हिनिंग बिफोर द सनसेट. आणि संध्याकाळी सूर्य मावळताना तुम्हाला सावली कशी दिसते, हे सुद्धा तुम्ही आज बघायचंय. आता सूर्य आलाय,
समजा आता 9 वाजता तुम्ही जाऊन बाहेर बघितलं तुमचा क्लास झाल्यावर, बघायचं की सूर्य म्हणजे तुमची सावली कशी दिसते बघायचं, लांब दिसते की शॉर्ट दिसते. ओके. आणि जेव्हा 12 वाजतील तेव्हा बरोबर सूर्य तुमच्या डोक्यावर येईल, तेव्हा बघायचं तुम्हाला सावली दिसते का नाही दिसत. ओके. आणि संध्याकाळच्या टायमाला बघायचं तुमची सावली कशी दिसते. कळालं. ही ऍक्टिव्हिटी आहे. करणार ना तुम्ही सगळे. चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय करा. ऍक्टिव्हिटी करणार का सगळे. मला आन्सर सांगणार याचे नेक्स्ट क्लासमध्ये. एकदम इझी ऍक्टिव्हिटी आहे. रोजच्या याच्यात तुम्हाला काय, तुम्ही बाहेर खेळायला जातात ना आता, तेव्हा बघायचं तुमची सावली कशी दिसते दुपारी 12 वाजता. संध्याकाळच्या टायमाला जेव्हा तुम्ही खेळायला जाय कुठेही बाहेर निघलात तेव्हा बघायची तुमची सावली कशी दिसते. ओके. ओके. मग नेक्स्ट टाइम मध्ये मी विचारेन तेव्हा मला आन्सर पाहिजे सगळ्यांचा. ओके. चला नेक्स्ट आपण जाऊया. आता त्याच्या रिलेटेड आन्सर सुद्धा दिले त्यांनी इथे बघा. लॉंग शॅडो, शॉर्ट शॅडो. ओके. लांब सावली, आखूड सावली. In the morning, the sun rises in the east. Before the sun rises, we can see various shades of colors in the sky to the east. बघा काय सांगितलंय. जेव्हा सूर्य सकाळी पूर्वेला उगवतो, बरोबर, ईस्टला उगवतो. सगळ्यांना माहितीये ना सनराईज कुठे होतो, कुठल्या डायरेक्शनला होतो. आपण बघितले ईस्टला होतो, बरोबर. मग सूर्य उगवायच्या पूर्वी ईस्ट कडे आकाशामध्ये वेगवेगळ्या रंगाच्या काय दिसतात, छटा दिसतात, शेड्स दिसतात वेगवेगळे कलरचे. कुठं, ईस्टला. ओके. व्हेन द सन रायझेस इट्स लाईट इज सॉफ्ट, द शॅडो फॉल टू द वेस्ट अँड दे आर लॉंग. बघा त्यांनी आन्सर सांगितलंय. जेव्हा सूर्य उगवला की सकाळी ऊन कसं असतं, एकदम कोवळे असतं, बरोबर. सकाळचं ऊन कसं असतं, कोवळं असतं. म्हणजे सावल्या असतात त्या कुठे पडतात, वेस्ट कडे, अपोजिट साईडला. ईस्टचा अपोजिट साईड कुठल्या, वेस्ट कडे पडतात. आणि त्या कशा असतात, लॉंग असतात. ओके. सगळ्यांनी लक्षात ठेवा. काय सांगितलंय, सकाळी ज्या सावल्या आपल्याला दिसतात त्या कुठल्या डायरेक्शनला दिसतात, वेस्ट डायरेक्शनला, पश्चिमेला दिसतात. आणि त्या कशा असतात, लॉंग असतात, बरोबर. नेक्स्ट, द सन ग्रॅज्युअली बिगिन्स मुव्हिंग हायर इन द स्काय, शॅडोज बिकम शॉर्टर. बघा, when the sun is directly overhead, shadow are short. बघा, सूर्य हळूहळू वर सरकायला लागतो. आता दुपार होते ना, मग सूर्य हळूहळू असा वर सरकायला लागतो, तेव्हा या ज्या शॅडो असतात या कशा होतात, शॉर्ट होतात. कशा होतात, आखूड होतात. आणि सूर्य डोक्यावर आला की सावल्या खूपच लहान होतात. म्हणजे 12 वाजता, दुपारी 12 PM ला तुम्ही बघा तुमचा सूर्य डोक्यावर असतो आणि तेव्हा तुमची सावली एकदम छोटीशी दिसणार पण आहे, पायाखाली असेल ती. द सन स्लोली बिगिन शिफ्टिंग टू द वेस्ट. आता संध्याकाळ होणार आहे, मग सूर्य कुठं चाललाय, वेस्ट कडे चाललाय. मग वेस्ट कडे तो शिफ्ट होतोय. ओके. पश्चिमेकडे. द शॅडो बिगिन मुव्हिंग टू द ईस्ट अँड बिकम लॉंगर. आफ्टर द सनसेट various shades of colors are seen in the sky to the west. बघा काय सांगितलंय, जसं सावल्या पूर्वेकडे सरकू लागतात तशा तशा त्या कशा होतात, लांब होऊ लागतात, बरोबर. आणि सूर्य मावळल्यानंतर पश्चिमेकडे, सूर्य मावळल्यानंतर वेस्ट कडे वेगवेगळ्या कलरच्या आपल्याला काय दिसतात, शॅडोच्या शेड्स दिसतात. ओके. ऍट अदर टाइम द स्काय इज ब्ल्यू. आणि बाकीच्या टाइमला आपलं स्काय कसं असतं, ब्ल्यू असतं. कळालं सगळ्यांना. तर शॅडोचं सगळ्यांना कळालं का लॉजिक. चॅटबॉक्स मध्ये सांगा जरा, शॅडोचं लॉजिक कळालं सगळ्यांना. काय सांगितलंय, पहिले सनराईज होतो तेव्हा आपलं जे सनराईज होताना आपली सावली कुठं पडते, वेस्टला पडते, बरोबर. आणि ती कशी असते, लॉंग असते, बरोबर. नंतर हळूहळू सन काय होतो, वरती जातो आणि सन आपल्या डोक्यावर येतो, तेव्हा जी शॅडो असते ती खूपच लहान होते, बरोबर. आणि नंतर जी शॅडो कुठे येते, नंतर सन कुठे येतो, सन वेस्ट कडे येतो, बरोबर. मग आपली शॅडो कुठं पडणार, वेस्ट ईस्ट कडे, बरोबर. उलटी ना, पूर्वेकडे पडणार.
आणि ती कशी असते, लांब असते. ओके, व्हिडिओ ऑफ करायचंय, त्याचा व्हिडिओ ऑन आहे. आणि नाही, आणि कळालं सगळ्यांना शॅडोचं? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. कळालं ना सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का? ओके, नंतर काय दिलंय बघा, डू यू नो, तुम्हाला इन्फॉर्मेशन दिले. ओके, बघूया आपण काय दिलंय. People specially go to see the sunset at scenic places. Mahabaleshwar in Satara district is famous for hill station. A spot in Mahabaleshwar is very well known for its view of sunset. बघा, तर जिथे आपल्याला चांगल्यापैकी सनसेट बघायला भेटतो. सनसेट म्हणजे काय, सूर्य मावळताना दिसतो एकदम चांगलं, तेव्हा तिथे दिसतं सीन. त्या ठिकाणी लोक जातात बरोबर बघायला. मग असंच एक सातारा जिल्ह्यातलं महाबळेश्वर थंड हवेचं ठिकाण आहे. माहिती आहे ना सगळ्यांना, महाबळेश्वर हिल स्टेशन आहे. मग तिथे सुद्धा एक जागा आहे, तिथे तिथे आपल्याला सनसेट बघू शकतो आपण. आणि ते खूप काय फेमस आहे. ओके, टुरिस्ट visiting Mahabaleshwar make it a point to visit to the sunset point in the evening to experience this spectacular sunset. महाबळेश्वरला जी लोक जातात ते संध्याकाळी मुद्दाम जिथं सनसेट दिसतो त्या पॉइंटला जातात आणि तिथलं मस्तपैकी तो सनसेट बघतात, कॅप्चर करतात, फोटो वगैरे काढतात. बरोबर, बघा इथे दाखवलंय असं सनसेट दिसतो. महाबळेश्वरला एक ठिकाण आहे, तिथे सनसेट पॉइंट आहे. ओके, तिथे असं मस्तपैकी सूर्य मावळताना दिसतो सगळीकडे. स्काय मध्ये वेगवेगळे कलर होतात सनसेटच्या वेळेस, वेगवेगळे कलरचे शेड्स, ते बघायला जातात. कळालं? कळालं का सगळ्यांना? ओके, त्याच्यानंतर बघूया काय दिलंय. फ्रॉम डॉन टू नाईट टाइम. फ्रॉम डॉन टू नाईट टाइम म्हणजे काय दिलंय, सकाळपासून ते पहाटे. डॉन म्हणजे काय, पहाट, टू रात्रीपर्यंत. ओके, ते सगळं सांगितले काय बदल होतात आपल्या याच्यामध्ये, एन्व्हायरमेंट मध्ये. एकदम पहाटेपासून रात्रीपर्यंत काय काय आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये चेंजेस होतात ते सांगितले इथे. Birds are the first to sense the end of the night. Their chirping begins from early dawn. If there is a rooster nearby, you can hear it crow. बघा काय सांगितलंय, रात्र संपत आहे हे सगळ्यात पहिले कोणाला समजतं, पक्ष्यांना समजतं. ओके, आणि सकाळी सकाळी एकदम पहाटे त्यांचं काय सुरू होतो, किलबिलाट सुरू होतो. ओके, जर तुमच्याकडे कोंबडा असेल, तुमच्या जवळपास कोंबडा वगैरे असेल, तर तुम्हाला त्याचं आरवणे, सकाळी आरवतो ना, तर त्याचं ऐकायला येईल, आरवणे ऐकायला येईल. ओके, द बर्ड्स लिव्ह देअर नेस्ट, दे स्टार्ट फ्लाइंग इन फ्लॉक्स अँड बिगिन टू सर्च फॉर फूड. बघा, जसं सकाळ होते सगळे पक्षी घरट्यातून बाहेर पडतात. पूर्ण त्यांचा एकदम फ्लॉक, फ्लॉक म्हणजे काय, थवा, सगळे एकत्र उडतात, उडायला स्टार्ट होतं, उडू लागतात. आणि का ते बाहेर निघतात घरट्यातून, तर फूड सर्च करायला, अन्न शोधायला. ओके, बघा इथे दिसते ना सगळ्यांना सीन. बघा किती मस्त सीन आहे, सनराईजचा सीन आहे. सकाळ होते आणि सकाळ, सूर्य अजून पूर्ण आला नाही, पहाटे पहाटे हे जे बर्ड्स आहेत त्यांना कळालं की रात्र संपली, सकाळ होते. ते निघाले त्यांच्या घरट्यातून आणि चाललेत कुठे, अन्न शोधायला, फूड शोधायला. ओके, तर सगळ्यात पहिले कोणाला कळतं, नाईट संपली आहे, डे स्टार्ट झालाय, बर्ड्सला. ओके, birds to begin to blossom gradually. Their petals start unfolding. The flowers have a sweet nectar. Bees come to collect it. Butterflies, beetles, and other insects start hovering around the flowers. बघा, तसंच पक्ष्यांना कळतं ना की सकाळ झाली. तसेच जे फुल झाडावरच्या ज्या कळ्या असतात
त्या पण सकाळी हळूहळू उमलायला लागतात. ओके, उमलायला लागतात आणि त्याची फुलं होतात. आणि त्या फुलांमध्ये काय असतं, एक स्वीट काय असतो, नेक्टर असतो त्याच्यामध्ये. तो कोण घेऊन ते गोळा करण्यासाठी कोण येतात, स्वीट नेक्टर गोळा करण्यासाठी कोण येतात, बटरफ्लाय. बरोबर, मधमाशा येतात ना. आणि तसंच फुलपाखरे, जे भुंगा वगैरे असतात, वेगवेगळे जे इन्सेक्ट असतात, ते सुद्धा फुलाभोवती काय करतात, गोल गोल फिरतात. दिसतंय इथे बघा, पिक्चर मध्ये दाखवलंय. जसं फ्लावर फुललं, कळ्या फुलल्या, तर त्यांना कळतं की फुल झालंय तयार. आणि मग ते सगळे मधमाशा येतात त्याच्यामधलं ते स्वीट नेक्टर गोळा करायला, कलेक्ट करायला. ओके, बाकीचे बटरफ्लायज वगैरे सुद्धा त्याच्यावर येऊन खेळतात, त्याच्याभोवती फिरतात. People around us set themselves to work too. We also get ready to go to the school. बघा, आणि आपल्या आजूबाजूला जे काही लोक राहतात ते सुद्धा कामाला लागतात सकाळी सकाळी. बरोबर, आणि आपण सुद्धा आपले काम, म्हणजे तुमच्यासारखी मुलं मस्तपैकी कामं आवरून शाळेमध्ये जाता, शाळेच्या तयारीला लागतात आणि शाळेत जाता. बरोबर, दिसतंय ना इथे कसे शाळेत स्कूलमध्ये चाललेत आणि बाकीचे जे लोक आहेत त्यांच्या कामाला लागलेत, म्हणजे भाजीवाले वगैरे. बरोबर, कळालं सगळ्यांना? कळतंय का? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, त्याच्यानंतर काय दिले, cow heads take cow and buffaloes out to graze. Once their stomachs are full, they sit in a quiet place and ruminate. बघा काय सांगितलंय, जे हे असतात गुराखी, म्हणजे जे गाया वगैरे चरायला घेऊन जातात, ते काय करतात, सकाळी सकाळ झाले की आपल्या गाई म्हशीला घेऊन जातात. कशासाठी? चरण्यासाठी. आणि एकदा त्या गाई म्हशीचं पोट भरलं की ते मस्तपैकी एका ठिकाणावर बसतात आणि काय करतात, रवंत करतात. रुमिनेट म्हणजे काय, रवंत करतात. ओके, म्हणजे ते खाल्लेलं असतं ते चघळत असतात. बघा इथं कसे बसलेले, चारा खाल्लेला ते चघळत असतात. रुमिनेट बोलतात त्याला, रवंत करणे. इन द इव्हिनिंग द कॅटर रिटर्न टू देअर शेड, flocks of birds return to their nest and we return home from the school. बघा जशी संध्याकाळ झाली तसे सगळे गायी वगैरे असतात ते आपल्या गोठ्यात जातात. बरोबर, पक्ष्यांचे थवे सुद्धा काय येतात, घरट्याकडे येतात. आणि आपण सुद्धा शाळेतून घरी येतो. बट सम नॉक्टरल एनिमल्स सेट आउट टू सर्च फॉर अ फूड आफ्टर द सनसेट. बघा, पण काही असतात अॅनिमल्स, ते सनसेट झाल्यावर बाहेर निघतात त्यांचं फूड काय करायला, सर्च करायला. मॉथ, क्रिकेट्स and glowworms are some such animals. Tigers, bats and owls are also nocturnal animals. रातराणी, queen of night and रजनीगंधा are flowers at bloom at a night. बघा, तर रात्रीच्या टायमाला तुम्हाला माहितीये कुठले कुठले असतात अॅनिमल्स बाहेर, तुम्ही वटवाघूळ वगैरे बघितलंय, घुबड, राईट, हे सगळे रात्रीच्या टायमाला असतात. टायगर्स आणि अजून काय सांगितले, रातकिडे, काजवे, हे सगळे रात्रीच्या टायमाला बाहेर निघतात. ओके, आणि जी झाडं आहेत रातराणी आणि रजनीगंधा, त्यांची फुलं सुद्धा काय करतात, रात्री उमलतात. बाकीच्यांची फुलं सकाळी उमलतात, पण त्यांची जी फुलं आहेत ते रात्रीच्या टायमाला उमलतात. ओके, आता इथे न्यू टर्म्स दिलेत आपल्याला. काय न्यू टर्म्स आहेत ते न्यू टर्म्स तुम्हाला बघायचे. काय दिले, फर्स्ट रुमिनेशन. रुमिनेशन काय, रवंत करणे. some animals graze until their stomachs are full. Later they bring back the swallow food into their mouth again, a little at a time, and chew it. Then they swallow the chew food a second time. This is called rumination and chewing cud. बघा काय करतात ते, काही प्राणी काय करतात, पोट भरेपर्यंत चरतात. ओके, आणि नंतर पोटातलं अन्न थोडं थोडं, पोटामधलं अन्न काय करतात, चारा थोडं थोडं तोंडात आणून काय करतात, चघळत बसतात. आणि चघळलेलं परत ते गिळतात. त्यालाच काय बोलतात,
रुमिनेशन बोलतात. ओके, रुमिनेशन हेल्प्स देम टू डायजेस्ट देअर फूड प्रॉपरली. काऊज अँड बफेलोज आर एनिमल्स दॅट रुमिनेट. बघा, मग रवंथ केल्याने प्राण्यांना जे अन्न असतं ते नीट पचतं, त्यांचं डायजेशन नीट होतं. ओके, आणि मग हे कोण करतं रुमिनेशन? काऊज आणि बफेलोज, गाई आणि म्हशी काय करतात? रुमिनेशन करतात. कळालं सगळ्यांना रुमिनेशन काय आहे? सगळ्यांना क्वेश्चन विचारू शकतात. सगळ्यांना कळालं रुमिनेशन काय आहे? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. काय करतात ते, जे गाई म्हशी असतात ना, ते चरायला जातात ना शेतामध्ये, तर एकदाच सगळा चारा खाऊन घेतात पोट भरेपर्यंत. ओके, ते नीट चावत नाही, पटापट खाऊन घेतात. आपण कसं चावून खातो ना, तसं ते चावून नाही खात, ते पटकन खातात. आणि नंतर काय करतात, जेव्हा शांत बसलेले असतात एका ठिकाणावर, तेव्हा काय करतात, ते पोटातलं परत बाहेर आणतात, तोंडामध्ये आणतात, आणि चांगल्या प्रकारे चावून सगळून सगळून मग परत ते पोट भरतात, परत ते पोटात गिळतात. मग त्यालाच काय बोलतात? रुमिनेशन. ओके, मग असं केल्याने त्यांना जे अन्न असतं त्यांचं ते नीट पचतं. ओके, नेक्स्ट काय दिलं त्यांनी? नॉक्टर्नल. नॉक्टर्नल म्हणजे काय? सम एनिमल्स स्लीप ड्युरिंग द डे, दे सर्च फॉर अ फूड ॲट नाईट, सच एनिमल्स आर कॉल्ड नॉक्टरल एनिमल्स. नॉक्टरल एनिमल्स म्हणजे काय? ते जे एनिमल्स असतात ना, ते सकाळी झोपतात, विश्रांती घेतात, आणि ते रात्रीच्या टायमाला बाहेर पडतात. त्या त्या एनिमल्सला काय बोलतो आपण? नॉक्टर्नल. ओके, तर त्याच्यामध्ये कोण कोण येतं? बॅट, आऊल हे येतात, वटवाघूळ, घुबड. कळालं सगळ्यांना हे दोन वर्ड? हे दोन वर्ड कळाले? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. सगळ्यांना कळाले का? दोन डिफरंट टर्म्स, न्यू वर्ड्स. तुम्हाला विचारतील नॉक्टरल एनिमल्स कुठले आहेत, तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे. ओके, चला नेक्स्ट काय दिलंय आता? ट्राय दिस. काय दिलं ऍक्टिव्हिटी बघूया आपण. फाइंड अन ओपन स्पेस फ्रॉम वेअर यू कॅन सी द स्काय क्लिअरली. आता पहिले सांगितलं तुम्हाला, जिथून तुम्हाला तुमचं जे स्काय आहे ते चांगलं एकदम क्लिअर दिसेल अशी मोकळी जागा शोधायची. गो देअर ॲट अ फिक्स टाइम एव्हरी इव्हिनिंग फॉर अ वीक. आणि तिकडे एक आठवडा रोज संध्याकाळी तिकडे जायचंय, जी जागा तुम्ही सिलेक्ट केली. डू यू सी द मून इन द सेम प्लेस एव्हरी इव्हिनिंग. तुम्हाला जो चंद्र आहे तिथे रोज एकाच ठिकाणी दिसतो का? आता समजा तुम्ही तुमच्या घराच्या थोडस साईडला जागा निवडली, तिथून तुमचं स्काय एकदम चांगलं दिसतं. ओके, आणि रोज संध्याकाळी जाऊन बघायचं, तिथे जाऊन बघायचं की आज तुम्हाला तिथे दिसेल मून, दुसऱ्या दिवशी कुठे दिसतोय, तिसऱ्या दिवशी कुठे दिसतोय, असं त्यांना सांगितले तुम्हाला करायला. डज द शेप ऑफ द मून लुक द सेम एव्हरी इव्हिनिंग. आणि जो शेप आहे मूनचा तो सुद्धा रोज सेम शेप असतो का? सेम शेपचा दिसतो का मून? असे क्वेश्चन विचारले. तर मला सांगा, तुम्हाला जो मूनचा शेप आहे तो सेम दिसतो का रोज? जेव्हा कधी मून येतो स्काय मध्ये, तेव्हा तुम्हाला जो शेप आहे मूनचा तो सेम दिसतो का? कोण सांगणार मला आन्सर? कोण सांगणार? चला, ज्याला येतं त्याने सांगा. आरुष सांग, मूनचा शेप सेम दिसतो का रोज? नो. नो, नाही दिसत. बरोबर. आणि जो मून आहे त्याची जागा आकाशामध्ये यायची ती एकच असते का? कोण सांगणार? फर्स्ट सांग. सेम जागेवर येतो का रोज मून? गुड मॉर्निंग टीचर. गुड मॉर्निंग. हो. नाही बा, रोज वेगवेगळा असतो. त्याची जी जागा असते ना
ती रोज वेगवेगळी असते, सेम ठिकाणी नाही येत. ओके, त्याचा आन्सर दिलाय बघा तुम्हाला पुढे. त्याचा आन्सर सांगते मी, कसं रोज वेगळं चेंज होतं बघा, इथे सांगितलंय. फेजेस ऑफ मून. ओके, आता याच्यात बघूया आपण. द मून रायजेस ॲट डिफरंट टाइम्स एव्हरी नाईट. आता चंद्र उगवायची वेळ ही दररोज वेगळी असते. इफ यू सर्च फॉर द मून ॲट फिक्स टाइम एव्हरी इव्हिनिंग यू विल सी इट इन द डिफरंट प्लेसेस. बघा, जर ठराविक वेळी चंद्र आकाशात शोधला तर दररोज तो वेगवेगळ्या ठिकाणी दिसतो. तुम्ही जर चंद्र बघायला गेलात रोज आकाशात, आज तुम्हाला वेगळ्या ठिकाणी दिसेल, दुसऱ्या दिवशी वेगळ्या ठिकाणी दिसेल. ओके, द शेप ऑफ द मून ऑल्सो चेंजेस एव्हरी डे. आणि त्याचा आकार सुद्धा, शेप सुद्धा रोज बदलतो. सगळ्यांनी लक्षात ठेवा. समजलं सगळ्यांना? सगळ्यांनाच लक्षात ठेवायचंय, मूनचं उगवण्याचं म्हणजे मून राईज होण्याचं टायमिंग सुद्धा वेगळा असतो, त्याची प्लेस सुद्धा वेगळी असते आणि त्याचा शेप सुद्धा वेगळा असतो, डिफरंट असतो. ओके, बघा इथे दिसतंय ना सगळ्यांना पिक्चर मध्ये. पहिले फुल मून आहे, मग नंतर बघा थोडासा छोटा होत चाललेला आहे, बरोबर. हे आहेत फेजेस ऑफ मून, चंद्राच्या कला. नंतर काय दिले बघा. द डे द मून लुक्स कम्प्लिटली राऊंड इज कॉल्ड द डे ऑफ द फुल मून. बघा काय सांगितलंय, ज्या दिवशी आपल्याला चंद्र गोल दिसतो एकदम, जसा फर्स्ट पिक्चर मध्ये एकदम असा गोल दिसतो, त्या दिवसाला आपण काय बोलतो, पौर्णिमा बोलतो. फुल मून डे बोलतो म्हणजे पौर्णिमा. For 15 days after that it appears to become smaller and smaller. On the 15th day it cannot be seen at all. So that is called the day of the new moon. बघा काय सांगितलंय, आता ज्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला फुल मूनला तो पूर्ण गोल दिसतो, मग त्याच्यानंतर 15 दिवसानंतर, पण त्यानंतर 15 दिवस काय होतो, याचा शेप कमी होत जातो. ओके, आणि 15व्या दिवशी आपल्याला 15 डेला आपल्याला तो चंद्र दिसतच नाही, मग त्या दिवसाला काय बोलतो आपण, अमावस्या. काय बोलतो, अमावस्या, न्यू मून बोलतो. ओके, आफ्टर द डे ऑफ न्यू मून द मून appears to grow bigger and bigger for the 15th day and is completely round again the day of the next full moon day. बघा हे असं चालूच राहतं. आता न्यू मूनला काय होतो, न्यू मून झाला, आता न्यू मूनच्या नंतर परत काय होतो, जो मून आहे तो मोठा होत जातो आणि परत त्याचा 15 डेला आपल्याला फुल मून डे दिसतो. ओके, हा पूर्ण एक सायकल आहे. द डिफरंट शेप्स ऑफ द मून दॅट वी कॅन सी एव्हरी डे आर कॉल्ड द फेजेस ऑफ मून. अशा प्रकारे आपल्याला चंद्राच्या रोज वेगवेगळे आकार दिसतात, त्या आकारांना काय बोलतो आपण, फेजेस ऑफ द मून. कळालं सगळ्यांना, चंद्राच्या कला. कळालं का सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ज्या दिवशी आपल्याला पूर्ण मून दिसतो त्याला आपण काय बोलतो, फुल मून डे, बरोबर. त्याच्यानंतर 15 दिवस तो काय होत जातो, छोटा होत जातो आणि 15व्या दिवशी 15 डेला तो दिसतच नाही मून. मग 15 डेला ज्या दिवशी आपल्याला मून दिसत नाही त्या दिवसाला काय बोलतो, न्यू मून डे. ओके, मग त्या न्यू मून डे नंतर परत 15 दिवस काय होतो, तो मून मोठा होत जातो आणि परत फुल होतो, पूर्ण दिसतो, त्या दिवशी परत आपण बोलणार फुल मून डे. ओके, अशा आपल्याला रोज आपल्याला मूनचे शेप बदलताना दिसतात, त्याला आपण काय बोलतो, फेजेस ऑफ मून. कळालं सगळ्यांना? कोणाला काही डाऊट आहे? लेसन कळालं सगळ्यांना? हे सगळे आपण आपल्या आजूबाजूला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे चेंजेस होतात ते आपण बघितले, डे नाईटचे सगळे. सगळे डे कसं कळतं सगळं बघितलं आपण. रात्री कोण असतं, कुठले अॅनिमल्स असतात रात्री, सकाळी कोणाला लगेच कळतं की सकाळ झालीये पटकन. बघितलं ना सगळं लेसन मध्ये. कळाला का लेसन कम्प्लीट झाला इथेच. कळाला का सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. चला आता आपण क्वेश्चन आन्सर्स बघूया. मला फिलिंग द ब्लँक सांगायचे. ओके, चला क्वेश्चन आन्सर मध्ये फिलिंग द ब्लँक्स घेऊया. फिलिंग द ब्लँक्स पासून घेऊया आपण.
चला कोण सांगणार? फर्स्ट फिलिंग द ब्लँक्स काय बघा. बॅट्स आर डॅश ॲनिमल्स. वटवाघूळ डॅश प्राणी आहे. कोण सांगणार? बॅट्स कुठले ॲनिमल्स आहेत? वटवाघूळ कोण सांगणार? चला आत्ताच मी सांगितलं सगळ्यांना. बॅट्स आर डॅश ॲनिमल्स. कोण सांगणार? ओके स्पर्श सांग. स्पर्श सांग. नेक्ट्रोलियन. नेक्टोरियन नाही बाळा. नॉक्टर्नल. काय बोलतात? नॉक्टर्नल. नॉक्टर्नल. ओके नॉक्टर्नल. येस. तर कसे ॲनिमल्स आहेत? बॅट्स हा नॉक्टर्नल्स ॲनिमल्स आहे. ओके मराठीत त्याला दिलंय निशाचार. नेक्स्ट क्वेश्चन. When their stomachs are full, cow and buffaloes sit in a peaceful place and dash. एकदा त्यांचं पोट भरलं गाय आणि म्हशीचं ते एका ठिकाणी बसून काय करतात? कोण सांगणार मला? न्यू टर्म आपण शिकलोय. चला कोण सांगणार मला? सहयोग सांग. एकदा गाय आणि म्हशीचं पोट भरलं ते एका ठिकाणी बसून शांतपणे काय करतात? सहयोग माईक ऑन कर आणि सांग मला. सहयोग आवाज येतोय का माझा? बाकीचे स्टुडंट कोण सांगणार? कनिक्स सांग. कनिक्स. काय वर्ड होता तो? रुमिनेशन. रुमिनेशन. काय बोलणार? रुमिनेशन. व्हेरी गुड. मराठीत त्याला बोलतात रवंत करणे. ओके माइक ऑफ करा. नेक्स्ट. डॅश आर द फर्स्ट टू सेन्स द एंड ऑफ द नाईट. कोणाला कळतं पहिले की रात्र संपली? कोणाला कळतं पहिले की रात्र संपली आणि आता सकाळ झाली? चला आर्या सांग आन्सर. आर्या. आर्या माइक ऑन कर आणि सांग. पक्ष्यांना. पक्ष्यांना. बर्ड्स. बर्ड्स. ओके. The birds are the first trains to end the night. Mic off करा. When the sun rises, its light is. जेव्हा सूर्य उगवतो त्याचं ऊन कसं असतं? आर्या माइक ऑफ कर. आर्या माइक ऑफ कर. ओके रिद्धी सांग मला. जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा त्याचं लाईट कसं असतं? जेव्हा सूर्य उगवतो त्याचं लाईट. ऊन कसं असतं तेव्हा? कडक. सकाळी सकाळी ऊन कडक असतं? नाही. मग कोवळं असतं ना? सॉफ्ट. बघा इथे आन्सर दिलंय. When the sun rises, its light is soft. कोवळं असतं ना ऊन सकाळी. आता ऊन कसं ना? लाईट इज सॉफ्ट. काय ना? When sun rises, its light is soft. कळालं सगळ्यांना? फिलिंग द ब्लँक. आन्सर द फॉलोइंग तुम्ही लिहू शकता. आता मी ट्रू फॉल्स विचारते सगळ्यांना. ओके चला तुम्ही सांगायचं. द मून कॅन नॉट सी ऑन द डे ऑफ न्यू मून. अमावस्याच्या दिवशी चंद्र डोळ्यांना दिसत नाही. ट्रू का फॉल्स? कोण सांगणार मला?
फुल मूनला आपल्याला ओके स्नेहा बताइए ट्रू या फॉल्स। फुल न्यू मून को हम लोगों को मून नहीं दिखता, ट्रू है क्या फॉल्स है? चलिए बताइए। फॉल्स टीचर फॉल्स फॉल्स। कैसे? फॉल्स कैसे? ट्रू होगा। न्यू मून को नहीं दिखता है ना हम लोगों को मून, फुल मून डे को दिखता है। जब अमावस्या यस। होती है तब हम लोगों को मून नहीं दिखता, तो ट्रू है। ओके नेक्स्ट। Some living things set out to search for a food after sun has set. काही जे लिव्हिंग थिंग्स असतात ते सूर्य मावळल्यावर अन्न शोधायला बाहेर जातात. ट्रू का फॉल्स? कनिष्ठान ट्रू का फॉल्स? येस ट्रू. काही जण रात्रीच्या टायमाला जातात. नेक्स्ट. द डे व्हेन मून लुक्स ट्रँग्युलर इज द डे ऑफ द फुल मून. ज्या दिवशी चंद्र आपल्याला ट्रँग्युलर दिसतो, त्रिकोणी दिसतो, त्या दिवसाला फुल मून डे बोलतात. ट्रू का फॉल्स? कोण सांगणार? रिद्धी सांग. ट्रू. काय क्वेश्चन विचारलंय बघ. ज्या दिवशी आपल्याला मून ट्रँग्युलर दिसतो, आपला मून कुठल्या शेपचा असतो? सर्कल. फॉल्स. हा मग फॉल्स. ओके त्यांनी बघा कसं क्वेश्चन विचारलंय तुम्हाला हे करायला. नेक्स्ट. बर्ड स्टार्ट चिरपिंग ॲट डॉन. भले पहाटे पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होतो. ट्रू का फॉल्स? आरुष सांग. आरुष. म्हणजे पहाटे पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होतो. ट्रू का फॉल्स? ट्रू. येस. नेक्स्ट. द सन ग्रॅज्युअली शिफ्ट टुवर्ड्स द ईस्ट. सूर्य हळूहळू पूर्वेकडे सरकू लागतो. ट्रू का फॉल्स? सन कुठल्या साइड ईस्टला म्हणजे शिफ्ट होतो. ट्रू का फॉल्स? पर सांग. फॉल्स. फॉल्स. वेस्टला तो जातो, शिफ्ट होतो. ओके ओके आता नेक्स्ट बघा, ते सुद्धा इझी आहे. व्हॉट आर द फॉलोइंग कॉल्ड? ओके तुम्हाला फक्त एक वन वर्ड मध्ये सांगायचे. ओके. द डिफरंट शेप ऑफ द मून सीन एव्हरी डे. रोज आपल्याला चंद्राच्या वेगवेगळे आकार दिसतात, त्याला काय बोलतात? कोण सांगणार? आत्ताच मी शिकवलं. वेगवेगळे शेप्स दिसतात चंद्राचे, त्याला आपण काय बोलतो? स्पर्श सांग. स्पर्श. त्याला कोण सांगणार? पटकन सांगायचंय. हॅलो आवाज येतोय माझा? रोज रोज आपल्याला हे जे मूनचे हे दिसतात शेप, त्याला काय बोलतात? फेजेस ऑफ मून ना. बघा इथे सांगितलंय फेजेस ऑफ द मून. ओके फर्स्ट आन्सर. नेक्स्ट. Animals that rest during the day and search for the food at night. जे दिवसभर विश्राम करतात, आराम करतात आणि रात्री फूड शोधायला बाहेर पडतात, त्या अॅनिमल्सला काय बोलतात? कोण सांगणार? कुठले अॅनिमल्स बोलतात? नॉक्टर्नल. बरोबर. कुठले अॅनिमल्स बोलतात? नॉक्टर्नल अॅनिमल्स. आताच बघितलंय सगळ्यांना, लक्षात नाहीये? आवाज येतोय का माझा? जरा सांगा चॅट बॉक्स मध्ये. माझा आवाज येतोय का सगळ्यांना?
हॅलो. ओके. तर होमवर्क आहे तुमचा. हे जे क्वेश्चन आन्सर्स आहेत सगळे काय करायचे, नोटबुक मध्ये लिहायचे आहेत. ओके. आजचा होमवर्क लेसन सगळ्यांना कळालंय. क्वेश्चन आन्सर नोटबुक मध्ये कम्प्लीट लिहायचे आणि लर्न सुद्धा करायचे. ओके. कळालं सगळ्यांना होमवर्क? कोणाला काही डाऊट आहे? लेसन समजला सगळ्यांना? ओके. चला मग आपण इथेच थांबूया आणि नेक्स्ट क्लासमध्ये नेक्स्ट लेसन कंटिन्यू करूया. ओके. बाय एव्हरीवन. बाय बाय टीचर. बाय 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 टीचर. बाय बाय. बाय 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 टीचर. बाय 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 टीचर. बाय. लेफ्ट करायचंय. तर नेक्स्ट लेफ्ट कर क्लास.